हाय एव्हरीवन, चला तर मी आणि दर्शन आता येऊन पोचलेलो आहोत ताईकडे. मोबाईल पाहिजे आईला फक्त. खरं तर मला काल रात्री जायचं होतं, पण माझा क्लास वगैरे होता आणि आल्यानंतर ना खूपच उशीर झाला होता, म्हणून मी काही आली नाही. पण माझ्या दोन्ही पण जावा आहेत ना, त्या रात्रीच आलेल्या आहेत. कारण तुम्हाला माहीत असेल की ताई ही माझी मोठी जाव पण आहे. तर आता आम्ही सगळ्या मिळून इथं निघालेलो आहोत मंदिराकडे. कारण आम्ही जाऊन पोचेपर्यंत थोड्याच वेळात ना ताई, सावजी आणि माझ्या नणंद वगैरे येणार आहेत. कारण आज ना ताईकडे आता देव आणणार आहेत आणि हे पहा देव घेऊन आलेले आहेत. आणि ना कोणतंही आमच्या घरातलं म्हणजे लग्नकार्य पहिलं आहे, तर ते सुरुवात करण्याच्या आधी ना आता देव आणायचे. तर हा कार्यक्रम आज होता. तर तुमच्याकडे अशी पद्धत आहे का मला नक्की सांगा. तर आता देव आणल्यानंतर ना सगळ्यात आधी त्यांना मंदिरात घेऊन यायचं. तर इथे गणपती मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये मग आम्ही सगळे मिळून आलेलो आहोत. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये देवांना ठेवल्यानंतर म्हणजे आपल्या घरी आणण्याच्या आधी देवदर्शन त्यांना करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग घरी घेऊन यायचं. तर अशी ही सगळी पद्धत असते आणि ती आपल्याला जेवढं आपल्याकडून कळतं, आपल्याला समजतं, ते सगळं आपण फॉलो करायचं. मनाला समाधान मिळायला हवा, बस, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं. तर देव मंदिरात ठेवले, त्याच्यानंतर हळद कुंकू वगैरे लावून घेतला सगळ्यांना. त्यानंतर आता इथे अगरबत्ती लावून पूजा करून घ्यायची. आणि आम्ही ना सर्वांनी इथे खूप छान अशी ना पूजा वगैरे करून झाल्यानंतर देव ना घरी घेऊन जायचे आणि मग आपल्या देवाऱ्यावरती ठेवायचे. तर अशा प्रकारची आमच्याकडे ही पद्धत. तर आता ना इथे छानपैकी मी सुद्धा पूजा करून घेतली. आरती सुद्धा करून घेतली आणि त्यानंतर ना आता देव घेऊन जायचे आहेत घरी. तर आम्ही कशा प्रकारे देवांना घरी नेलं ते तुम्हाला पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. कारण मोठा ब्लॉग केला ना की मग खूपच वेळ लागतो एडिटिंग करण्यासाठी. ते मूषक राज पण होते, तर त्यांनासुद्धा नमस्कार करून घेतला आणि त्यांच्या कानामध्ये काही असं गोष्ट सांगितलेली आहे, ती पूर्ण झाली की तुम्हाला नक्कीच मी सांगेन. तर आमच्या कृष्णाने सगळ्यांचे छान असे फोटोज काढून घेतले. म्हणजे कोणताही कार्यक्रम असेल तर फॅमिलीज फोटोज तर असायलाच हवेत. तर आता इथून आम्ही घरी निघालो. गेल्यानंतर देवांची स्थापना कशी केली आहे ते पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये नक्की पहा.